नमस्कार. ट्रायल अलॉटमेंटच्या वतीने ही जी काही व्हिडिओ लेक्चर्स आम्ही तुमच्यासाठी अरेंज करतो आहे 5-10 मिनटाची, त्याच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपण मुख्यत्वे पाहणार आहोत की या ज्या जागा आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रांचला नॉर्मली 60 किंवा त्याच्या पटीत जागा असतात. तर त्या जागा कशा विभागल्या जातात, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आरक्षण पण आहे आणि खूपशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ब्रोशरमध्ये वाचू पण. तर त्याचं नक्की डिव्हिजन कसं आहे हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला आपल्या मेरिट नंबरचा नीट वापर करता येईल. जर का आपण महाराष्ट्रातली गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणजे COEP VJTI आहे, नॉट ओन्ली गव्हर्मेंट पण गव्हर्मेंट एडेड किंवा ऑटोनॉमस ही जी सगळी कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसच्या सीट्सचा जर का आढावा घेतला तर प्रत्येक कॉलेजला प्रत्येक ब्रांचमध्ये 60 किंवा त्याच्या पटीत जागा आहेत. या कुठल्याही कॉलेजेसमध्ये म्हणजे COEP VJTI, सरदार पटेल, त्याच्यानंतर SSGS नांदेड, गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद, इव्हन वालचंद कॉलेज, या कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया टाईपच्या सीट्स नाहीत. म्हणजे एकही मुलगा JEEच्या बेसिसवरती ॲडमिशन घेऊ शकत नाही. परंतु तिथे फिजिकली हँडिकॅपच्या 3% जागा आणि डिफेन्सला ज्या ओव्हरऑल 5 जागा दिल्या आहेत त्यातली एखादी, असं मिळून त्या 60तल्या 2 किंवा 3 जागा या बाजूला काढल्या जातात. आणि उरलेल्या 58 जागांमध्ये 50% रिझर्वेशन आणि 50% ओपन, म्हणजे 29 ओपनला आणि 29 रिझर्वेशनला, अशा प्रकारे ते डिव्हिजन होऊ शकतं. अर्थात डिफेन्सच्या किती जागा तिथं आल्यात त्यानुसार हा आकडा थोडासा बदलू शकतो. या 29 ओपनच्या ज्या सीट्स येतात त्या ओपनच्या सीट्समध्ये परत 30% मुलींचं रिझर्वेशन आहे. म्हणजे साधारणतः 9 सीट्स या मुलींना जातील आणि 19 ते 20 सीट्स या मुलांना येतात. अर्थात या सगळ्याच कॉलेजेसना, ज्यांना आम्ही स्टेट लेवलची कॉलेजेस म्हणतो, या स्टेट लेवलच्या कॉलेजेसमध्ये कुठलाही होम युनिव्हर्सिटी किंवा अदर युनिव्हर्सिटी नाही. म्हणजे लोकल मुलाला कुठलाही तिथं ॲडव्हान्टेज मिळणार नाही आहे. मेरिट लिस्ट ही टोटल स्टेट मेरिटवरतीच चालणार आहे आणि त्यामुळे आपलं काम खूप अवघड होईल, कारण आपल्याला आपल्यापुढे स्टेट लेवलला किती मुलं आहेत हा अंदाज घेऊन याच्या पुढचं काम करावं लागेल. पण अर्थात ही कॉलेजेस खूपच कमी आहेत. आपल्याकडे बाकीची जी कॉलेजेस आहेत ती बरीचशी प्रायव्हेट किंवा प्रायव्हेट अनएडेड आणि मायनॉरिटी कॅटेगरीत येतात. मायनॉरिटीसुद्धा कॉलेजेस कमी आहेत. अर्थात मुंबई विभागामध्ये ती खूप आहेत. तिथं मायनॉरिटीजच्या ॲडमिशनसुद्धा गेल्या वर्षीपासून डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनच करतात. तिथं 51% मायनॉरिटीचं रिझर्वेशन आहे, 50 to 51%, आणि रिमेनिंग 50 या ओपनसाठी. पण बाकी सर्व कॉलेजेसमध्ये जर का आपण पाहिलं, अर्थात या सगळ्याच प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेसमध्ये परत एकदा ऑल इंडिया सीट्स आहेत ज्या 15% असतात. म्हणजे सुमारे 9 सीट्स 60तल्या या ऑल इंडिया कॅटेगरीवरती म्हणजे JEE मेन्सवरती भरल्या जातील आणि 20% जागा या मॅनेजमेंटला दिलेल्या आहेत. म्हणजे मॅनेजमेंट कोटा म्हणून सीट्स आहेत, त्या 12 सीट्स असतात. आता या मॅनेजमेंटच्या सीट्स ज्या आहेत त्याला आपण कदाचित कधी डोनेशन सीट म्हणून ऐकतो किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. अर्थात त्याचं सत्य त्या कॉलेजेसना माहिती. पण त्याच्यामध्ये काही कॉलेजेस सरळ डोनेशन घेऊन या ॲडमिशन देतील. काही कॉलेजेस तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतील मॅनेजमेंट सीटसाठी, इव्हन पेपरला जाहिरातही देतील, त्यानुसार मेरिट नंबर लावून मग ती ॲडमिशन देतील. आणि काही कॉलेजेस तर पैसेही घेतील आणि मेरिट नंबरही तुमचा लावतील. मेरिट ऑप्शन तुमच्याकडनं फॉर्म भरून घेऊन त्यांच्याकडे अप्लाय केलेल्या मुलांचे मॅनेजमेंट कोटाची एक मेरिट लिस्ट तयार करून पैसेही घेतील. अर्थात वेगवेगळे प्रकार आहेत. आपण एकदा सीट्स त्यांना दिल्यात म्हटल्यानंतर या प्रोसेसमध्ये त्याचा विचार करायचं काही कारण नाही. म्हणजे टोटल ऑल इंडियाच्या 9 आणि मॅनेजमेंटला दिलेल्या 20% सीट्स, या अशा 21 सीट्स सोडल्यानंतर कुठल्याही कॉलेजला, कुठल्याही प्रायव्हेट अनएडेड कॉलेजला आपल्याकडे साधारणतः 60तल्या फक्त 39 सीट्स राहतात. आणि त्याच्यानंतर येतं ते फिजिकली हँडिकॅपचं 3% रिझर्वेशन आणि डिफेन्सचं. म्हणजे त्या 2-3 सीट्स गेल्यानंतर CETवरती ज्या सीट्स भरल्या जाणार आहेत तो आकडा साधारणतः 36पर्यंत पोचतो. आणि इथे मग 70% होम युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही जिथनं परीक्षा दिली आहेत किंवा तुमचं डोमिसाईल जिथनं आहे त्याच्यावरून तुमची होम युनिव्हर्सिटी ठरते. तर होम युनिव्हर्सिटीला 70% जागा, ज्या 36च्या 70% जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः 25-26च्या आसपास तो आकडा येतो, 24-25च्या आसपास. आणि उरलेल्या ज्या 13-14 जागा आहेत, 12-13 जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला दिल्या जातात.
समजा आपल्याकडे 24 जागा आल्या, तर त्या 24 किंवा 22 ज्या नॉर्मली येतात कॅल्क्युलेशननुसार, तर त्या 22पैकी 50% रिझर्वेशन आणि 50% ओपन, म्हणजे 50% जागा आरक्षित, ज्या SC ST OBC NT1 NT2 NT3 आणि विजे या कॅटेगरीज मिळून 50% आणि ओपन कॅटेगरीला 50%. तर साधारणतः 11 सीट ओपन कॅटेगरीला येतात आणि 11 रिझर्वेशनला जातात होम युनिव्हर्सिटीमध्ये. आपण सुरुवात केली होती 60 सीट, 12 गेल्या मॅनेजमेंटला, 9 गेल्या ऑल इंडियाला, 39, त्यातनं 2-3 सीट गेल्या 34-35, त्यातल्या 70% म्हणजे 22 ते 23 सीट्स होम युनिव्हर्सिटीला आणि उरलेल्या 12-13 अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला, त्यातल्या 50% ओपनला म्हणजे 11 आणि 50% रिझर्वेशनला. आणि या 11 सीट्समध्ये परत 30% मुलींचं रिझर्वेशन, म्हणजे साधारणतः 3 सीट्स या मुलींना आणि 8 सीट्स या मुलांना दिल्या जातात. त्याच्यामुळे जर का आपली कॅटेगरी होम युनिव्हर्सिटीमधला जनरल ओपन कॅन्डिडेट असेल तर आपल्या वाट्याला 60तल्या 8 सीट्स येतात. अर्थात 60तल्या 8 सीट्स येतात हे म्हणणं पण काही बरोबर नाही आहे, कारण ती सीट जी आहे ती मेल सीट अशी नाही आहे. जसे आपल्याकडे लेडीज सीट्स आहेत तशी ही जी सीट आहे ही मेल सीट नाही आहे, ती जनरल सीट आहे. त्यामुळे या सीटवरती कुठलीही मुलगी, कुठलाही रिझर्वेशनचा कॅन्डिडेट हा क्लेम करू शकतो ऑन द बेसिस ऑफ मेरिट. आणि त्याच्यामुळे होतं कसं की जनरल ओपन होम युनिव्हर्सिटी कॅटेगरी ज्याच्यामध्ये 8 सीट्स आहेत, तर त्या जनरल ओपन मेल कॅन्डिडेटला या मॅक्सिमम 8 सीट्सच मिळू शकतात. मॅक्सिमम कदाचित सगळीच मुलं किंवा मुली तुमच्यापेक्षा हुशार असतील आणि रिझर्वेशनची मुलंही पुढे असतील तर त्या 8तली एकही सीट त्या जनरल ओपन मेल कॅन्डिडेटला मिळणार नाही. त्यामुळे जनरल ओपन मेल कॅन्डिडेटला मॅक्सिमम लिमिट आहे 8 सीट्सचं आणि मिनिमम आहे 0, म्हणजे त्याला काही लिमिट म्हणत नाही आपण. त्यामुळे जनरल ओपन मेल कॅटेगरीतल्या किंवा या रादर सगळ्यांनीच या ऑल इंडिया सीट्स ज्या आहेत 9 ज्या जेईवरती भरल्या जातात, तर त्या जेई सीट्सवरती नक्की क्लेम करावा तुमचा जेईचा स्कोअर काहीही असला तरी. त्यामुळे आपण कदाचित 9, 8, 17पर्यंत पोचू शकतो. यानंतर जर का लेडीज ओपन सीट असेल, ती मुलगी होम युनिव्हर्सिटीतली ओपन कॅटेगरीतली असेल, तर तिला तिच्या 3 सीट्स या मिनिमम नक्की आहेत आणि मॅक्सिमम या उरलेल्या 8तली पण ती सीट घेऊ शकते. त्याच्यामुळे तिचे सीट्स मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 11 होऊ शकतात ऑन द बेसिस ऑफ मेरिट. हीच जर का लेडीज OBC मुलगी असेल तर तिला लेडीज OBCच्या 2 सीट्स, लेडीज ओपनच्या 3 सीट्स, होम युनिव्हर्सिटीतल्या OBCच्या ज्या जनरल सीट्स आहेत त्या 2 किंवा 3 सीट्स आणि या मुलांच्या ज्या 8 सीट्स आहेत पहिल्या त्या, असं म्हणून तिचा आकडा साधारणतः कमीत कमी 2 ते मॅक्सिमम 15 ते 16पर्यंत पोचतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला एक मिनिमम किती सीट्स मिळणार हा आकडा नक्की आहे आपल्याकडे. यातली सगळ्यात दुर्दैवाची फक्त एकच कॅटेगरी आहे होम युनिव्हर्सिटी मेल कॅन्डिडेट, त्याच्या वाट्याला मात्र असं कुठलाही मिनिममचा कोटा नाही. आता या पद्धतीने जर का सीट डिस्ट्रीब्युशन होणार असेल आणि आपल्याला जे काही कट ऑफ दिलेले आहेत तर ते कट ऑफ नक्की काय दाखवतात हे पण समजून घ्यायला पाहिजे. त्या कट ऑफमध्ये असतो फक्त स्टेट जनरल मेरिट नंबर. जरी तो नंबर तुमच्या LOBC H या कॅटेगरीत दाखवलेला असला तरीसुद्धा तो लेडीज होम युनिव्हर्सिटी OBC मेरिट नंबर नसतो, तो स्टेट जनरल मेरिट नंबर असतो. आता म्हणजे काय हे सांगण्यासाठी तुम्हाला आधी हे एक्सप्लेन करावं लागेल की तुम्हाला मेरिट नंबर किती मिळतात. जेव्हा तुम्ही ही पहिली फेरी पूर्ण करता, पहिली फेरी म्हणजे अलॉटमेंटची नाही पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो पहिला भाग असतो तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मेरिट नंबर मिळतो. आता मेरिट नंबर काय काय मिळतात तर कुठल्याही मुलाला, रादर सर्व मुलांना स्टेट जनरल मेरिट नंबर मिळतो जर का तो CETला बसला असेल तर, आणि तो CET आणि जेईलाही बसला असेल तर त्याला ऑल इंडिया मेरिट नंबर पण मिळतो. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी CET दिलेली आहे त्यांना होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर पण मिळतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण असं समजू की ज्यांनी CET आणि जेई दिलेली आहे त्याला 3 मेरिट नंबर मिळणारच आहेत. एक आहे स्टेट जनरल मेरिट नंबर, दुसरा आहे होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर आणि तिसरा आहे ऑल इंडिया मेरिट नंबर. आता याच्यानंतर जर का ती मुलगी असेल आणि ओपन कॅटेगरीतली असेल तर तिला स्टेट जनरल मेरिट नंबर मिळेल, होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर मिळेल, तिला स्टेट लेडीज मेरिट नंबर मिळेल आणि तिला होम युनिव्हर्सिटी लेडीज मेरिट नंबर मिळेल. म्हणजे तिच्याकडे टोटल 4 मेरिट नंबर असतील, जेणेकरून तिला कळेल की स्वतःच्या युनिव्हर्सिटीत तिच्यापुढे किती ओपन कॅटेगरीतल्या मुली आहेत, त्याच्यानंतर रादर स्वतःच्या पुढे किती मुली आहेत हे कळेल. जरी तो मेरिट नंबर L ओपन H असला तरी तो मेरिट नंबर इव्हन बाकीच्या मुलींना पण मिळणारच आहे, कारण तो लेडीज होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर आहे.
देर इज नथिंग लाईक एल ओपन, लेडीज होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, स्टेट होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, अशा प्रकारचे ते मेरिट नंबर असतात. जर का लेडीज OBC कॅन्डिडेट असेल तर तिला टोटल 8 मेरिट नंबर मिळायची शक्यता असते आणि ते एक एक पाहू आपण. स्टेट जनरल मेरिट नंबर तिला मिळणारच आहे, होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर मिळणारच आहे, तिला स्टेट लेडीज मेरिट नंबर मिळणार आहे नंबर 3, तिला होम युनिव्हर्सिटी लेडीज मेरिट नंबर मिळणार आहे. हे झाले 4 जे लेडीज ओपन कॅन्डिडेटला पण मिळणारच आहे. आता OBC असल्यामुळे तिला स्टेट OBC मेरिट नंबर मिळेल, तिला होम युनिव्हर्सिटी OBC मेरिट नंबर मिळेल, म्हणजे आणखी 2 झाले 6. त्याच्यानंतर तिला स्टेट लेडीज OBC मेरिट नंबर मिळेल आणि तिला होम युनिव्हर्सिटी लेडीज मेरिट नंबर मिळेल, लेडीज OBC मेरिट नंबर मिळेल. असे 8 मेरिट नंबर मिळतात. त्यामुळे प्रत्येक रिझर्वेशनच्या कॅन्डिडेटला जी मुलगी आहे तिला 8 मेरिट नंबर मिळतील. जे मुलं आहेत त्यांना 4 मेरिट नंबर मिळतील, वेरॅज जे ओपन मुलं आहेत त्यांना फक्त 2 मेरिट नंबर, ओपन मुली यांना 4 मेरिट नंबर आणि या उपर JEE दिली असेल तर आणखी 1 मेरिट नंबर जो ऑल इंडिया मेरिट नंबर म्हणतो. असे 9 मेरिट नंबर लोकांना मिळू शकतात. रिझर्वेशनमधल्या मुलींना, रिझर्वेशनमधल्या मुलांना 5 मेरिट नंबर मिळतील, ओपन कॅटेगरीतल्या मुलीला पण 5 मेरिट नंबर मिळतील आणि ओपन कॅटेगरीतल्या मुलाला मात्र 3 मेरिट नंबर मिळतील. यातला कुठलाही मेरिट नंबर स्टेट जनरल मेरिट नंबर सोडून तुमच्या कट ऑफ लिस्टमध्ये दाखवलेला नसतो. त्यामुळे कट ऑफ लिस्ट पाहताना नक्की नीट बघा. तुम्हाला खूप नीट कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण त्याशिवाय तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाही. कॉलेजेस आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल आपण कधी पुढे बोलूच, पण तरीसुद्धा इथे एक खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते तुमचा मेरिट नंबर काय आहे ते पाहून, तुमच्या पुढे किती मुली आहेत ते पाहून, तुमच्या पुढे किती रिझर्वेशनचे कॅन्डिडेट्स आहेत ते पाहून आणि त्याचप्रमाणे तुम्ही ज्या कॉलेजला अप्लाय करताय त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत त्या ब्रांचला, हे सगळं पाहून तुम्हाला हे काम करायचं आहे, जे निश्चितच सोपं नाही. अर्थात ते सोपं होऊ शकतं जर का तुम्ही आमची वेबसाईट trialallotment.com वरती लॉग इन केलं तर तुम्हाला हे सगळं काम ऑटोमॅटिकली करून मिळेल. ऑटोमॅटिकली करून मिळेल म्हणजे आमचं 10 वर्षाचं रेप्युटेशन आहे. आमचा कुठलाही अंदाज कधी चुकत नाही, कारण तो अंदाज नसतो, त्याच्यामागे एक कॅल्क्युलेशन आम्ही मांडतो आणि त्या कॅल्क्युलेशननुसार आम्ही जे काही तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन मिळते. त्याचप्रमाणे म्हणजे तुम्ही जसा तुमचा ऑप्शन फॉर्म तयार करू शकता तसाच तुम्ही तयार केलेला ऑप्शन फॉर्म तिथे इव्हॅल्युएशनलाही देऊ शकता आणि तुम्हाला हेही कळू शकतं की त्या कॉलेजला त्या ब्रांचला ॲडमिशन मिळायचे चान्सेस किती आहेत, प्रोबॅबिलिटी किती आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ऑप्शन्स फायनल करू शकता. त्यामुळे trialallotment.com नक्की वापरा. अर्थात त्यातही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की लिहू शकता किंवा फोनही करू शकता. त्यामुळे trialallotment.com मला वाटतं ही एकच वेबसाईट अशी आहे जी गेली 10 वर्ष हे काम विद्यार्थ्यांसाठी करते आहे आणि ह्याही वर्षी हे काम नक्की सुरळीत होईल. ऑल द बेस्ट.